हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. चला, आज आपण लेसन नंबर 16 सॉल्व करणार आहोत. क्वाड्रिलेटरल्स सुरू करणार आहोत. आणि त्याच्यातला जो प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 37, तो आपण बघणार आहोत. एकदम सिंपल आहे प्रॅक्टिस सेट, पण ते समजायच्या आधी, तो प्रॅक्टिस सेट सॉल्व करायच्या आधी आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे की क्वाड्रिलेटरल्स म्हणजे काय. तर क्वाड्रिलेटरल्स बघा, इथे काय सांगितलंय, टेक 4 पॉइंट्स ABCD ऑन अ पेपर सच दॅट एनी 3 ऑफ देम विल बी नॉन कोलिनियर. नॉन कोलिनियर म्हणजे काय, हे जे असतात पॉईंट लाईनीत, हे 3 काय झाले, हे कोलिनियर पॉईंट झाले, एका लाईनीत झाले. मग नॉन कोलिनियर म्हणजे काय, एक इथे, एक इथे, एक इथे. ठीक आहे, म्हणजे हे सगळे काय घ्यायचे, त्यातले 3 कुठले नॉन कोलिनियर, म्हणजे एक चौथा कुठला तरी इथे येईल. ठीक आहे, इथे घेतला तर आपण तो कोलिनियर मध्ये येईल परत, त्यामुळे तो इथे घ्यायचा आहे. आणि मग जेव्हा हे आपण पॉईंट जॉईन करू, समजा आता हे बघा, इथे हे पॉईंट घेतलेले आहेत. दीज पॉईंट्स आर टू बी जॉईन टू मेक अ क्लोज फिगर. समजा हे आपण पॉईंट जॉईन केले तर ही एक क्लोज फिगर तयार झाली. ठीक आहे, ह्याला काय म्हणतात, but in such a way that when any 2 points are joined and any other 2 must lie on the same side of the line. ठीक आहे, म्हणजे हे जेव्हा आपण पॉईंट जॉईन करतो तेव्हा काय होतं, एक क्लोज फिगर तयार होतं, त्याला काय म्हणतात, क्वाड्रिलेटर म्हणतात. द फिगर ऑब्टेन्ड बाय द फॉलोइंग गिवन रूल इज कॉल्ड अ क्वाड्रिलेटर. आणि क्वाड्रिलेटरला 4 वर्टासेस असतात आणि 4 साइड्स असतात. तर इथे बघा, ऑब्झर्व द फिगर बिलो अँड से विच ऑफ देम आर क्वाड्रिलेटरल्स. आता इथे बघा 4 वर्टासेस आहेत, 4 साइड्स आहेत, म्हणजे हा क्वाड्रिलेटर झाला. पण मग ह्याला पण आहेत 4 वर्टासेस आणि 4 साइड्स. मग हा क्वाड्रिलेटर होईल का, नाही. कारण काय सांगितलंय की एकाच साइडला तिन्ही पॉईंट नाही आले पाहिजेत. म्हणजे ह्या पॉईंट बरोबर एक पॉईंट हवा होता, म्हणजे मग ती क्लोज फिगर तयार झाली असते आणि मग काय तयार झालं असतं, क्वाड्रिलेटर. इथे पण बघा, हा पॉईंट इथे मध्ये आहे, हे 2 पॉईंट आहेत इकडे. किती वर्टासेस झाले इथे, 5 वर्टासेस झाले तसं बघितलं तर, त्यामुळे हा क्वाड्रिलेटर होणार नाही. आणि ही क्लोज फिगर, हा ट्रायंगल आहे, आणि हा जो वर्टासेस आहे हा बाहेर गेलेला आहे. क्लोज फिगर तयार झाल्यावर आपल्याला दिसतंय का क्वाड्रिलेटर, नाही दिसत आहे. 4 साइड दिसत आहेत का, नाही. सो इथे आपण काय म्हणणार, लाईक अ ट्रायंगल क्वाड्रिलेटर ABCD इज अ क्लोज फिगर. द 4 लाईन सेगमेंट दॅट फॉर्म अ क्वाड्रिलेटरल आर कॉल्ड इट्स साइड्स. सो सेगमेंट AB, BC, CD and segment AD are the 4 sides of this quadrilaterals. So points A, B, C, D are the vertices of the quadrilateral. मग रीड कसं करणार आपण या क्वाड्रिलेटरला. अ क्वाड्रिलेटरल कॅन बी नेम्ड बाय starting at any vertex and going serially either clockwise or anti-clockwise around the figure. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय, पहिली गोष्ट क्वाड्रिलेटरचं हे साईन आपण काढणार आहे. प्रत्येक वेळेस एवढं मोठं स्पेलिंग आपण लिहिणार नाहीये, कसं काढणार आहे हे क्वाड्रिलेटर. आता या क्वाड्रिलेटरला काय म्हणतात, आपण म्हणूयात ABCD. समजा मी ही सुरुवात केली ABCD, तर कोणी असं पण लिहू शकतं BCDA, बरोबर, किंवा ADCB. क्लॉकवाईज घ्यायचं म्हणलं तर ADCB होईल, मग DCBA होईल, CBAD होईल आणि BADC होईल. बरोबर, या प्रकारे आपण इथे क्वाड्रिलेटरची नावं लिहू शकतो. ठीक आहे, इथे बघा लिहून दिलंय. त्याच्यानंतर अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट. सो DABC लिहू शकतो, ABCD लिहू शकतो, BCDA लिहू शकतो, CDAB लिहू शकतो. ठीक आहे, एवढ्या प्रकारे आपण या क्वाड्रिलेटरचं नाव लिहू शकतो, एकतर असं किंवा असं, अँटी क्लॉकवाईज. आता नेक्स्ट बघा, आता जो पुढचा प्रॅक्टिस सेट आहे ते सॉल्व करायला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. 38. ठीक आहे, ऍडजसेंट साइड्स ऑफ ए क्वाड्रिलेटरल. ऍडजसेंट साइड्स म्हणजे काय, द साइड्स AB अँड AD ऑफ क्वाड्रिलेटरल ABCD हॅव अ कॉमन वर्टेक्स A. हे बघा, AD आणि AB या 2 साइड्स आहेत, याच्या दोघांमध्ये कॉमन वर्टेक्स काय आहे, A कॉमन आहे, बरोबर. म्हणजे ह्या साइड्स काय झाल्या, ऍडजसेंट साइड झाल्या. त्याच्यानंतर अजून 2 ऍडजसेंट साइड्स कुठल्या आहेत, इथे आधी लिहून घेऊ आपण, AB आणि AD. या 2 ऍडजसेंट झाल्या. पुढच्या बघा, आपण आता B एक कॉमन वर्टेक्स घेऊयात. मग त्याच्या साईडला ज्या 2 आर्म्स आहेत, ज्या 2 साइड्स आहेत, त्या काय आहेत, ऍडजसेंट साइड्स आहेत. सो BA आणि BC. सो BA अँड BC. ठीक आहे, तुम्ही AB आणि CB किंवा BC असंही लिहू शकता, फक्त एक कॉमन वर्टेक्स त्याच्यात दिसला पाहिजे दोन्ही ऍडजसेंट साइडमध्ये. त्याच्यानंतर तिसरं बघा, C आपण कॉमन वर्टेक्स घेऊयात आता, म्हणजे काय येईल, BC आणि DC. सो इथे लिहूयात BC अँड DC. ठीक आहे, कॉमन वर्टेक्स दिसतोय एक दोघांमध्ये, म्हणजे दोन्ही त्या काय आहेत, ऍडजसेंट साइड्स आहेत. आता एक कॉमन वर्टेक्स D घेऊयात आपण, म्हणजे काय होईल, AD आणि CD. सो इथे लिहूयात AD अँड CD. तुम्ही इथे DA पण लिहू शकता. ठीक आहे, कॉमन वर्टेक्स मेन दिसला पाहिजे दोघांमध्ये एक, ऍडजसेंट साइड्स मध्ये. आता ऑपोजिट साइड्स ऑफ ए क्वाड्रिलेटर. ऑपोजिट साइड्स म्हणजे काय, इन क्वाड्रिलेटर ABCD द साइड AB अँड DC हॅव नो कॉमन वर्टेक्स. AD आणि BC किंवा AB आणि CD
ह्या दोन्हीमध्ये कॉमन व्हर्टेक्स कुठलाच नाहीये, म्हणजे मग त्या काय झाल्या, ऑपोजिट साईड झाल्या. ऑपोजिट साईड तुम्हाला माहिती तुम्ही शिकलेला आहे आधी, पण आता आपल्याला त्याची नावं लिहायची आहेत. तर हे AD अँड BC आर ऑपोजिट साइड्स अँड AB अँड CD आर ऑपोजिट साइड, कारण त्यांच्यामध्ये कॉमन व्हर्टेक्स नाही. सो तो लिहून घेऊयात, AD अँड BC, AB अँड CD. ठीक आहे, AB आणि CD. चला, आता नेक्स्ट काय बघायचं आपल्याला, ऍडजेसेंट अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल. ऍडजेसेंट अँगल्स म्हणजे काय, आता जसं ह्याच्यामध्ये ऍडजेसेंट साईडमध्ये जसा एक व्हर्टेक्स कॉमन होता, हा म्हणजे काय आहे, अँगल कॉमन होता. आता इथे काय असणार आहेत, साईड्स कॉमन असणार आहेत दोन्हीमध्ये. बघा आता इथे ड्रॉ दिस फिगर, वी गेट द क्वाड्रिलॅटरल DEFEG, DEFG, टू अँगल्स, अँगल DEF अँड अँगल GFE. म्हणजे आता बघा कुठला अँगल घेतला त्यांनी, E आणि F घेतलेला आहे. मग तो अँगल कसा लिहिला आहे, DEF आणि EFG. म्हणजे आता DEF आणि EFG मध्ये हे काय कॉमन आलं, ही साईड कॉमन आली, बरोबर. म्हणजे एक साईड ज्या दोन अँगलमध्ये, एका अँगलमध्ये कॉमन येते, दोन्ही अँगलमध्ये ते काय झाले, दोन्ही ऍडजसेंट अँगल्स झाले. म्हणजे आता पहिला जो लिहून घेतला तो लिहून घेऊ आपण इथे, DEF आणि अँगल GFE. बघा इथे EF आणि FE ही साईड कॉमन आहे दोघांमध्ये, म्हणजे तो ते दोन्ही काय झाले, ऍडजसेंट अँगल झाले, छेदाचे अँगल, बरोबर. हा अँगल आणि हा अँगल कधी ऍडजसेंट होणार नाहीत, कारण हे दोन्ही काय आहेत, ऑपोजिट्स आहेत. तुम्ही जर या अँगलची नावं लिहिली त्याच्यामध्ये ही कुठलीही साईड कॉमन येणार नाहीये. मग ते काय झाले, त्यात आपण पुढे बघूयात कुठले अँगल म्हणतात त्याला. आता हे ऍडजसेंट अँगल, आता आपण E आणि F झालं, आता F आणि G लिहूयात. मग त्याच्याकरता काय लागेल, EFG, अँगल EFG आणि अँगल FGD, अँगल FGD. म्हणजे बघा कुठले कुठले कॉमन झाले, FG आणि FG, म्हणजे ही FG साईड कॉमन झाली दोघांमध्ये. आता नेक्स्ट आपण काय घेऊयात, G आणि D घेऊयात. मग अँगल FGD अँड अँगल कुठला घेणार आहे आपण, पुढचा हा अँगल घेणार आहे D. सो GDE, अँगल GDE. बघा इथे GD आणि GD कॉमन आली आहे साईड, म्हणजे हे दोन्ही काय आहेत, ऍडजसेंट अँगल्स आहेत. आता हा अँगल आणि हा अँगल घेऊयात, हे दोन्ही घेऊन झाले, बाकीचे D आणि E राहिलाय. मग अँगल GDE आणि अँगल DEF, अँगल DEF. हे बघा इथे DE आणि DE कॉमन आली आहे, काय आली, साईड कॉमन आली आहे, म्हणजे हे दोन्ही काय आहेत, ऍडजसेंट अँगल्स. कळलंय. चला, आता पुढचं जे आहे ते आहे ऑपोजिट अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल. आता ऑपोजिट अँगल जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की बरोबर हा अँगल आणि त्याच्या ऑपोजिट अँगल ज्याच्यामध्ये काहीच कॉमन नाहीये, ठीक आहे, ना साईड कॉमन आहे ना त्या अँगलचं नाव कॉमन आहे, हे काय झालं, काय म्हणणार आपण मग, ऑपोजिट अँगल्स. मग आता अँगल ऑपोजिट टू EFG विचारले आपल्याला इथे, ठीक आहे. EFG म्हणजे मध्ये जे नाव असतं काय अँगलचं, EFG हा मेन अँगल असतो, ठीक आहे. अँगल E आणि अँगल G नसतो, ही साईडची नावं आहेत त्याच्या. अँगल जो मध्ये जे असतं काय म्हणतात अल्फाबेट, तो अँगल असतो. सो EFG ला ऑपोजिट कुठला आहे, EDG म्हणू शकतो आपण, किंवा GDE. सो इथे लिहून घेऊयात, अँगल GD आणि E. पुढे काय विचारलंय, अँगल ऑपोजिट टू अँगल FGD इज. आता इथे बघा FGD म्हणजे ह्या अँगलचा ऑपोजिट अँगल विचारलाय, मग तो कुठला आहे, E. मग आपण काय लिहू शकतो, DEF. सो अँगल DE अँड F. चला, हे काय झाले, ऑपोजिट अँगल झाले. आता डायगोनल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल. डायगोनल्स म्हणजे काय, जेव्हा हे ऑपोजिट अँगल आपण एकमेकांना जॉईन करतो, ही लाईन काढतो दोघांमध्ये, ते काय झाले, डायगोनल्स झाले. म्हणजे ह्या क्वाड्रिलॅटरल डायगोनल्स कुठले आहेत, AC आणि BD. बस एवढं सिंपल आहे, ठीक आहे. चला, नेक्स्ट एकदा बघूयात आपण पुढचं आणि मग प्रॅक्टिस सेट 37 सॉल्व्ह करूयात. अगदी एकदम इझी आहे. पॉलिगॉन्स म्हणजे काय, ठीक आहे. त्याच्या आधी हे पण बघूयात, हे करणं गरजेचं आहे की द सम ऑफ द मेजर्स ऑफ द 4 अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज 360. कसं 360 डिग्री. आता हा क्वाड्रिलॅटरल काढलाय, त्याच्यामधनं हा एक डायगोनल काढला, म्हणजे हे दोन काय तयार झाले, ट्रायंगल तयार झाले. ट्रायंगलची सम तुम्हाला माहिती आहे, आता आपण आधीच्याच लेसनमध्ये बघितलं की ट्रायंगलची सम, एका ट्रायंगलची सम किती असते, 180, बरोबर, प्लस हा दुसरा ट्रायंगल 180, म्हणजे हे दोन्ही मिळून किती झालं, 360, ठीक आहे. हे माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पॉलिगॉन्स म्हणजे काय, यू मस्ट हॅव सीन द 5 पेटल फ्लॉवर्स ऑफ
तगर, कुंद अँड सदाफुली. ड्रॉ पिक्चर ऑफ वन ऑफ दोज फ्लॉवर्स. जॉईन द टिप्स ऑफ द पेटल्स वन बाय वन. व्हॉट इज द फिगर यू गेट? द क्लोज फिगर ऑप्टेन इन द वे बाय जॉईनिंग द 5 पॉईंट्स बाय द 5 लाईन सेगमेंट्स इज कॉल्ड द पेंटॅगॉन. म्हणजे ह्या टिप्स आपण समजा जॉईन केल्या आणि फिगर काढली तर हे किती झालं? 5 साईड झाल्या ह्याच्या आणि 5 वर्टासेस. मग ह्याला काय म्हणणार आहे? पेंटॅगॉन. इथे काढलाय बघा दुसरा पेंटॅगॉन. मग राईट द नेम्स ऑफ द वर्टासेस ऑफ द पेंटॅगॉन. म्हणजे ABCDE असे ह्याचे वर्टासेस आहेत. साईड्स तुम्हाला लिहिता येतील AB, BC, CD, DE आणि AE. ठीक आहे. तर ह्याच्यावरनं आता आपला पुढचा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचा आहे आणि त्याची नावं लिहायची आहेत. तर एकदम सिंपल आहे बघा. इथे 1 2 3 4 5 साईड्स आहेत, 5 वर्टासेस आहेत. म्हणजे आत्ताच आपण काय बघितलं, त्याला काय म्हणलं? पेंटॅगॉन. हे सगळे पॉलिगॉन्स आहेत आणि मग त्याची वेगळी नावं आहेत. आता ह्याला बघा 1 2 3 4 5 6 वर्टासेस आहेत आणि 6 साईड्स आहेत. म्हणजे ह्याला काय म्हणणार? हेक्झॅगॉन. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 7 7 वर्टासेस आहेत, 7 साईड्स आहेत. याला काय म्हणणार आपण? हेप्टॅगॉन. आणि हे 8 वर्टासेस आहेत आणि 8 साईड्स आहेत. याला काय म्हणणार? ऑक्टॅगॉन. ठीक आहे. इथे आपला प्रॅक्टिस सेट हा झालेला आहे 37. अगदीच सोपा होता. तर पुढचा प्रॅक्टिस आहे जो 38 आहे. त्याचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. थँक्यू.